पण मला वाटतं माणसाने हे माणसाचे एकच आहे आनंद आनंद घेता आला पाहिजे आणि आपला हा परिवार आहे. अच्छा मला एक विचारायचं मला एक सांगा आठवड्यात किती वार असतात? एकच वार असतो. किती वार असतात आठवड्यात? 7. पण आठवडा का बोलतात? आठवडा का बोलतात माहिती आहे पण सांगा बघू. अच्छा वार सांगा कुठचे वार सांगा कुठचे सांगा लवकर मला वार सांगा पटापट. किती झाले? 7. मग 8वा म्हणजे 8वा कुठचा? 8वा वार परिवार. आणि हा आपला आर्मिटी परिवार आहे. बोलतात ना की सुंदर सा पल किस्सा बन जाता है. सुंदर सा पल किस्सा बन जाता है न जाने कौन कब जिंदगी का हिस्सा बन जाता है. कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में. कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में उनसे कभी ना बिछड़ने का रिश्ता बन जाता है. हा माझ्याकडे दुसरा कुठलं चला एक सरप्राईज आयटम पटापट मला एक बसची तिकीट दाखवा. माझ्याकडनं चॉकलेट घेऊन. बरं एक मिनिट पटकन बसची तिकीट दाखवा आणि चॉकलेट घेऊन जा लवकर. बसची तिकीट दाखवा. चलो बसची तिकीट दाखवा. अशी नाही मला चलो बिलो नाही. चलो बिलो नाही मला चलो नाही पाहिजे. मला बसची तिकीट दाखवा लवकर पटापट. हे बघा आणि हा माझा मित्र हर एक दोस्त हर एक दोस्त कमी ना होता है. काय हर एक दोस्त कमी नाही होता है म्हणजे त्याच्यामध्ये काही कमी नाही. हर एक दोस्त कमी ना होता है. कमी नाही पण मी मित्र आहे त्याचा म्हणून मी त्याला आणि आपलं नाव सांगावं. माझं नाव पंकज जगसोड मिरलेकर. मी 1988 मध्ये 10वी पास झालो आर्मी टेक्निकल हायस्कूल. आणि तुझे मित्र कोण होते? अजून तुझे मित्र कोण होते? शत्रू सुद्धा आम्ही सगळ्यात होतो. चला खूप छान आपला हा मित्र. तर बस एक चॉकलेट मला दे ना. आता इतिहास मध्ये मला जास्त मिळाले होते. मला दे ना चॉकलेट. आपल्याला आता 10 वाजेपर्यंत भरपूर धमाल करायची. असे छोटे छोटे कार्यक्रम आपले आयटम येत राहणार. माझा असा प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स वाल्यांना आम्ही प्राइज देत नाही. मी जे प्रेक्षक असतात त्यांना प्राइज देतो. मी बघतोय इकडे म्हणून म्हणून मला खूप डिमांड आहे आणि मी परत सांगतो तुम्हाला आता मी फ्री मध्ये प्रोग्राम आज चालू झाले आपले त्यामुळे मग मित्र बघणार नाही आम्ही. मी बघितल्याने 2 पेटीस खाल्ले. चला पुढचा गाणं. एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. आपल्या म्हणजे संजय शेट्टी बघतो आपण सगळी मेहनत करतो सगळ्यामध्ये तो पुढे आहे. तसंच तो 10वी मध्ये सुद्धा पुढे होता आणि 10वी मध्ये त्याला आपल्या शाळेतून आपल्या 10वी 1988 हायेस्ट सर्वात जास्त. तर बघताय ना ऐकताय ना. तर आपण बघतो ही सगळी अरेंजमेंट जी आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त हे जे स्पीकर सर्व त्यांनी सगळं घरचं सगळं आणलं मिक्सर वगैरे. आणि गेले 3-4 दिवस खूप मेहनत करतोय. सगळ्यांची गाणी विचारून फोन आम्हाला कंटाळून सोडलाय. तू कोणतं गाणं तुझे पाठवून सगळं डाउनलोड करून त्यांनी कसं एकदम परफेक्ट फोल्डर बनवलंय प्रत्येकाच्या नावाचा. आणि नंतर तो बिदागी घेणार आहे ते जाऊन घेतो. तर सगळ्यामध्ये पुढे असतो. मला त्याचा अभिमान माझ्या जवळ राहतो म्हणून. आणि तो आपल्या शाळेतून सर्वात 1988 बॅचचा हायेस्ट विद्यार्थी आहे. तर सगळ्यांना आणि आज आर्किटेक्ट आहे तो. चला पुढे. अरे पण त्याच्या पुढे कोण बसायचा तुला माहिती? याच्या पुढे कोण बसायचा? मी अरे परीक्षेच्या दिवशी ऑब्जेक्शन. अरे तू समजून नाही घेत. पहिला कसा आला तो? अरे मग माझ्या पुढे बसायचं मी पुढे बसायचो सगळा माझा पेपर रेकॉर्डिंग